श्री स्वामी समर्थ या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, कारण स्वामी तुम्हाला एक संकेत देऊ इच्छित आहे। या आठवड्यात तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल। तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे। लवकर तुम्हाला हे समजेल की तुमच्या इच्छेचे विलंब स्वामींचे तुमच्यासाठी संरक्षण आहे। स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी साथ कधीच सोडणार नाही। एका शिष्याने गुरूंना विचारले की परमेश्वराला खाली वाकून नमस्कार का करायचा? त्यावर गुरुदेव म्हणाले की आपल्याला चिंता, काळजी यांचा वास आपल्या कपाळावर असतो आणि आपण जेव्हा परमेश्वरासमोर वागतो तेव्हा त्या चिंता आणि काळजी त्यांच्या चरणावर पडतात आणि त्या दडपणातून आपण मुक्त होतो। जसे आहात तसेच राहा। कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका। ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार। म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका। जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, साथ स्वामीची आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे। नित्य स्मरावे स्वामींना, दत्तस्वरूप ते निरंकार। रोज विसरावा तो अहंकार, काम क्रोध करतो, सर्वनाश अति लोभात होतो, विनाश हृदयात ठेवा। घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान, देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान, बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य, करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया, सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार। परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदीही होतो, सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो। फुले कचरा होत नाहीत तर निर्माल्य होतात, धूप राख होत नाही तर भस्म होते, निरंजन नंदादीप होते, दूध दही पंचामृत तीर्थ होते, प्रवासी यात्रेकरी होतो आणि जीव शिवस्वरूप होतो। म्हणूनच देवाची अद्वारी बसावे क्षणभरी। जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही। हीच ती नियती आहे। माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते ते कळत सुद्धा नाही। म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा। कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा। माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो। धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही। थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्थ, आधार तुझा श्री स्वामी समर्थ। तू दाता तू विधाता, तू कारण तू करता, तू माता तूच पिता, तू बंधू तूच सखा। आमावरी राहू दे स्वामी राया तुझी दया। तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात, तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील। तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान सुद्धा तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील। आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काहीही कधी वाया जात नाही। पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल। या आशीर्वादांना आमंत्रित करण्यासाठी या व्हिडिओला आताच लाईक करा। स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे। त्यांनी ज्या प्रकारे तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला आहे। जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखवतात तेव्हा ते किती कठीण असते हेही मला समजते। पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस। तू अनुभवत असलेल्या वेदना मी पाहतो आहे आणि अनुभवतो आहे, हे तू जाणून घे। तुझ्या संघर्षात तू एकटा नाही आहेस, मी तुझ्या पाठीशी आहे। पुढे जात जा, संकटे नक्कीच दूर होतील, विश्वास ठेव। स्वामी म्हणतात, आपण जे काही स्वतःला सांगतो तेच आपण बनतो। आपले औचित्य मन ते स्वीकारते आणि नंतर त्यानुसार वागते। आपण आपल्या स्वतःबद्दल जो काही विचार करतो ते संकलित होते। स्वतःला बदलण्याचे शक्तिशाली साधन या संपूर्ण जगात काहीच नाही। या व्हिडिओमुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते, पण तुम्ही दर 21 दिवसांनी हे केले तरच तुम्हाला बदल दिसेल।
तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. तुम्ही अधिक उत्साही व्हाल. तुमची मानसिकता पूर्णपणे बदललेली असेल. तुमच्या वागण्यात बदल होईल आणि तुमच्यातील वृत्ती, तुमच्यातील उदासीनता आणि बोलकपणा कमी होईल. आजची तारीख लक्षात ठेवा आणि आजच्या 21 दिवसानंतर स्वतःमध्ये काय फरक आहे ते पहा. मी स्वतः अशी कल्पना करतो की तुम्ही हे शांत मनाने कराल. जे काही आपण स्वतःला म्हणणार आहोत त्याची कल्पना करा, त्याचा अनुभव घ्या. उदाहरणार्थ, जर मी म्हणालो की मी आनंदी आहे तर स्वतःला आनंदी पहा. आणि जर तुम्ही आनंदी आहात असे वारंवार म्हणत राहिलात तर तुमचे अवचेतन मन हे मान्य करेल की तुम्ही आनंदी आहात. आणि काही दिवसांनी तुमचे अवचेतन मन पुन्हा प्रोग्राम करायला सुरुवात करेल आणि ते मन खरोखर विश्वास ठेवेल की तुम्ही आनंदी आहात. खोल श्वास घेण्यापूर्वी असं बोला, माझ्या आतला प्रत्येक श्वास माझ्या आत्मविश्वासाचा अभिमान आहे आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास नकारात्मकतेचा आहे. माझे मन शांत होत आहे. मी आपल्या स्वामीचे आभार मानतो ज्याने मला हा दिवस दिला. स्वामीमुळे मी श्वास घेण्यास सक्षम आहे. मी कृतज्ञ आहे की मला डोळे आहेत ज्याद्वारे मी हे सुंदर जग पाहू शकतो. तो परमेश्वर, तो परमात्मा माझ्या सोबत आहे. स्वामींचं कवच माझ्या भोवती निर्माण झालेले आहे. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर स्वामी माझी साथ देणार आहे. अशी सुंदर माणसे सुंदर निसर्ग शोधतात, परिसंस्था आणि सुंदर जग शोधतात. मी आपल्या स्वामींचे आभार मानतो ज्याने मला फिरण्याची क्षमता दिली. काहीतरी लोक आहेत जे अपंग आहेत किंवा काहींना हालचालही करता येत नाही, पण मी कृतज्ञ आहे, मी बरा आहे. मी मनापासून स्वामींचे आभार मानतो. माझ्यासोबत जे काही घडत आहे ते माझ्या भल्यासाठी आहे आणि मी या दिवसाचे स्वागत करेन की माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसापैकी आजचा दिवस आहे. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मी माझ्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेत आहे. मी फक्त सकारात्मक विचार करतो आणि करत राहीन. मी रोज व्यायाम करेन, त्यामुळे मी दररोज ऊर्जेने परिपूर्ण असेल. माझ्या आत खूप ऊर्जा आहे आणि मी ही ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरतो. मी चॅम्पियन आहे. जाणून बुजून किंवा अनावधानाने जर माझ्यासोबत कोणी काही चूक केली असेल तर आज मी त्या सर्वांना माफ करतो. मी खूप हुशार आहे. मी सर्व काही मनापासून करतो आणि मी माझ्यावर विश्वास ठेवतो. मी खूप मेहनती व्यक्ती आहे. मला काम करायला आवडते. मी सर्व काही करतो आणि करू शकेन. स्वामी नेहमी माझ्यासोबत आहेत. मी माझ्या आईवडिलांना धन्यवाद देतो की ज्यांनी मला हे जीवन दिले. आज मी काहीतरी चांगले वाचेन, काहीतरी चांगलं ऐकेन आणि काहीतरी चांगलं बघेन, कारण माझं ध्येय साध्य करण्यासाठी मी सर्व काही करेन. माझं मन पूर्णपणे स्थिर आहे. माझ्या आयुष्यात खूप ऊर्जा आहे. मी माझ्यावर आणि फक्त माझ्यावर प्रेम करतो. मला तीच व्यक्ती आवडते जिला मी दररोज आरशात पाहतो. आज मी असे काहीतरी करेन जे मी अजून केले नाही. या तणावपूर्ण परिस्थितीत मी खूप शांत आहे. माझ्या आयुष्यात मी कधीही रागवत नाही किंवा तणावग्रस्त होत नाही. मी आनंदी आणि चांगली व्यक्ती आहे. मी सर्वांसोबत चांगला आहे. माझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते आणि माझ्या चेहऱ्याची चमक दिवसेंदिवस वाढत आहे. माझे भविष्य खूप उज्ज्वल असेल. मी खूप श्रीमंत होणार आहे. मी प्रेम आणि आनंद पसरवतो आणि इतरांना समाधानी करतो. मी माझ्या चुकांमधून काहीतरी नवीन शिकत आहे. मी माझ्या ध्येयाच्या जवळ आहे. मी एक आकर्षक व्यक्ती आहे आणि प्रामाणिक आहे. मी चुंबकासारखा आहे जो फक्त चांगल्या गोष्टींना आकर्षित करतो. माझा विश्वास आहे की मी जे काही करत आहे ते बरोबर आहे आणि मी जे काही करत राहणार आहे तेव्हा हे विश्व माझ्यासोबत आहे. मी या संपूर्ण जगात अद्वितीय आहे. परिस्थिती कशीही असली तरी माझे लक्ष फक्त सकारात्मक विचारावर आहे. मी माझे ध्येय साध्य करण्यासाठी तयार आहे. मी समाजात अत्यंत आदरणीय व्यक्ती आहे. मी माझ्या आयुष्यात प्रत्येकाचा आदर करतो. मला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. लवकरच माझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहे. जे काही घडणार आहे ते घडणारच आहे, पण आता माझे लक्ष फक्त यशावर आहे. मी पूर्णपणे सक्रिय आणि जागरूक आहे. माझ्यासारखा कोणीही नाही. मी बलवान आणि स्वतंत्र आहे. मी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. मित्रांनो, ही ती प्रतिज्ञा होती आणि ही प्रतिज्ञा इथेच संपते. हे लक्षात ठेवा की हे 21 दिवसाचे आव्हान आहे. दररोज या प्रतिज्ञेचा सराव करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहून ऐकू शकता.
तुम्हाला शांती, आरोग्य आणि संपत्ती प्राप्ती व्हावी अशी मी स्वामींना प्रार्थना करतो. तुमचे जीवन आरोग्य, संपत्ती आणि आनंदाने भरून जावं. येणाऱ्या काळात आम्ही या चॅनलवरती असे आणखी जीवन बदलणारे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आगामी व्हिडिओचं नोटिफिकेशनची सूचना तुम्हाला मिळू शकेल. श्री स्वामी समर्थ. सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्यायचा. कारण यशस्वी व्यक्ती काय करायचं ते सांगतो आणि अयशस्वी व्यक्ती काय करू नये ते सांगतो. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करतील, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकटाच्या वेळी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. जगायचे आहे तर कठोरता मनात ठेवूनच जगा. लाजाळू आणि असहाय्य जीवन आपल्यासाठीच धोक्याचे असते. तुम्हाला स्वतःचे अस्तित्व जपायचे असेल, स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर नक्कीच कर्मठ आणि कठोर बना. कधी कधी दगडावानी कठीण बनला तरी चालेल. पावलोपावले अनेक संकटे तुमची वाट बघत आहेत. समजा जर तुमची वाटच सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठी नसणारच. ध्येय मोठे असेल तर तिचे संकटही मोठेच असणार. केवळ जगायचं म्हणून जगू नका. विचार करा तुमचा, इतरांचा आणि विश्वशांतीचा. पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच या जगाचा तुम्हाला निरोप घ्यायचा आहे. यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही. म्हणून माणुसकीची ध्येय अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची जो तुम्हाला पोचविणार आहे. त्या सर्वोच्च अशा शिखरावर पण ध्यानातही ठेवा की यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी निर्दयी शब्द वापरणे आणि वागणे कधीच योग्य होणार नाही. तुमची हरेक कृत्य असू द्या योग्यतेसाठी, आणि ही योग्यता तुम्ही ठरवलेली नसावी. तर ती सर्वांसाठी हितकारक आहे की नाही हे सुद्धा तपासून बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता जरी तुमच्या मागे धावणारे लोक पुष्कळ कमी आहेत, पण जर तुम्ही धनवान प्रसिद्ध असाल तर झुंडीच काय तर सारेच लोक धावत येतील. सरते शेवटी तुम्हालाच बनवायचं आहे स्वतःचं आयुष्य. वेळ पडेल तर इतरांची मदत घ्या. मदत मागायला लाजू नका, पण इतरांवर विसंबून राहणे कधीच योग्य नसेल. त्यात यश लपले असेल असे प्रयत्न करा. तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य, यश आणि मन वळवणारे नसते ध्येयाकडे. ती नकारार्थी बनवीत असते माणसाला. मग ध्यानात ठेवा, सर्वस्वचा ठेवा. शांत चित्त तुम्हाला प्रथम बनवायचं आहे. शांत, कर्मठ, कठोर, कार्यतत्परता म्हणजे यश समजा. सर्वच जण इतरांप्रमाणे वागतील, सर्वच तुला कमी लेखतील. फक्त ध्यानात ठेव की तू कधीच कमी नाही त्या सर्वांपेक्षा. तुला सर्वजण हिणवतील तरी तू याद राख, ज्यांच्यात काहीतरी वेगळेपणा आहे तेच तुझ्यात आहे. जगाला विस्मित करणारे कर्तृत्व तू अंगात निर्माण कर. रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणाबरोबर तुझ्यात नवीन शक्ती संचार आहे. सोनेरी किरणाचा वर्षाव बेधुंदपणे तुमच्याकडे वाहत येईल. मी लहान आहे, माझ्याने होत नाही असे कधीच म्हणू नकोस. तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनात ठेवून नेहमी सकारात्मक विचार, तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार. तू कुणाच्या दबावाखाली दाबला जाणार नाही अशी जगण्याची रीत बनव. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधीच विसरू नका. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था. आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे स्वामीराय तुझी दया. हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. पाहून दुर्लक्ष करू नकोस. आज हा स्वामी संदेश तू वाचलास तर भाग्यवान ठरशील. मला माहीत आहे तुम्ही सध्या कुठल्या परिस्थितीतून जात आहात. पायात काटा मोडला म्हणून प्रवास सोडून द्यायचा नाही. काटा बाजूला काढायचा आणि प्रवास सुरू ठेवायचा. स्वामी तुमच्या पाठीशीच उभे आहे. घरच्यांना दुखावून बाहेरच्यांना आनंद मिळेल असं वागू नका. घरातील माणसे खुश असतील तर तुम्ही पण खुश राहणार हे कधी विसरू नका. स्वामी म्हणतात मी कधीच कुणाचे नशीब लिहित नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमचे विचार,
तुमचे व्यवहार आणि कर्मच तुमचं नशीब लिहितात. पिकलेली फळं हे 3 गुणावरून ओळखले जातात. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते व तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ओळखसुद्धा 3 गोष्टीवरून करावी. प्रथम, त्यात नम्रता असते. दुसरे, त्याच्या बोलण्यात गोडावा असतो. तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो. चुकलेल्यांना मार्ग दाखवा, भुकेल्यांना खाऊ घाला, तुमचे कल्याण नक्कीच होईल. चुकीसाठी क्षमा करणे इतके चांगले जरूर व्हा, पण पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवणे इतके मूर्ख होऊ नका. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळपणा व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईट लोकांना त्याचा ठसका लागला पाहिजे. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशीर होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. यावर तुम्ही सहमत असाल तर आताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. अरे बाळा, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते आहे का की स्वामी तुझे ऐकत नाही? तुझे मन असे विचलित अशांत असे का झाले आहे? अरे, जीवनात कितीही मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोचेल ना. पहिला तुझ्या मनातले तिरस्कार, राग शांत कर. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नको. ठाम राहा आणि कृतीत उतरव. तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण घेऊ नको. ते मला सांग, ते मी त्यापर्यंत नक्की पोचवेल. सुखच हवे आहे असा हट्ट करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. तू फक्त कर्म करत राहा, खूप मेहनत घे. तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार. माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे, जिथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. तुला देवाचं नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होणार. कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जे करशील ते शुद्ध अंतःकरणाने मनापासून कर. कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नको, म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला पूर्णत्वाला नेईन. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार कर. त्यातून तुला शांती मिळेल की अशांती, मगच पुढचं पाऊल उचल. रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात. आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते. पाय देता देता सावरलो, कारण पाठीमागे श्री स्वामी समर्थ उभे होते. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कायम माझ्या पाठीशी आहेत. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार आहे, तो म्हणजे परमेश्वर श्री स्वामी समर्थ. क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असे वागू नको. माणूस म्हणून जन्मास आलास, लाख मोलाची माणुसकी विसरू नको. कथा सत्कर्माचा अहंकार. केशव देशपांडे नावाचा एक गृहस्थ धार्मिक होता. त्याची पत्नी संगीता पतिपरायण आणि कर्तव्यनिष्ठ होती. केशवकडे दत्त जयंतीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा व्हायचा. संपूर्ण गावाला त्या दिवशी प्रसाद म्हणून जेवण देण्यात यायचं. एका वर्षी त्याची आर्थिक स्थिती घालवलेली असल्यामुळे तो गावजेवणाचा बेत रद्द करतो. त्याऐवजी 11 ब्राह्मण आणि स्वामींना बोलवायचं ठरवतो. त्यासाठी तो स्वामींना आमंत्रण करायला जातो. रस्त्यात त्याला एक कुष्ठरोगी भेटतो. तो सुद्धा स्वामीकडे रोगमुक्तीची अभिलाषा घेऊन जात असतो. केशव स्वामींना आपलं मनोगत सांगतो. इकडे तो रोगी स्वामींच्या खूप मागे उभा राहतो. स्वामी केशवकडून चंदनाचं खोड मागवतात. ते खोड मागे उभ्या असलेल्या रोग्याला देतात. स्वामी म्हणतात,
हे घे, उगळून लाव, तुझा रोग बरा होईल. मग स्वामी म्हणतात, तुझ्या घरी आम्ही दत्त जयंतीला येऊ. तू फक्त 10 ब्राह्मणांना बोलव, 11वा आम्ही घेऊन येऊ. तिकडे ते चंदन उगळून लावल्यामुळे रोगी पूर्णतः रोगमुक्त होतो. तो कृतज्ञ भावाने स्वामीकडे येतो, पण दुरूनच स्वामींना नमस्कार करतो. कारण विचारल्यावर तो आपली कनिष्ठ जात आहे असं सांगतो. स्वामी म्हणतात, अरे तू जवळ येत नाही तर आम्ही तुझ्या जवळ येऊ. अरे सर्व जीव परमेश्वराने निर्मित केले आहे, त्यात भेद कशापायी धरायचा. मग केशवला संबोधन करून म्हणतात, केशव हाच तुझा 11वा ब्राह्मण. केशव पहिले सटपटतो, मग स्वामी त्याला पटवून देतात की मनुष्य कर्माने ब्राह्मण असतो, जन्माने नाही. केशव सहमत होतो. दत्त जयंतीच्या दिवशी स्वामी शिष्यासह केशवकडे जातात. केशव यथासांग स्वामींचं पूजन करतो. मग ताटवाड्याच्या वेळेला तो पाहतो की पूर्ण गाव प्रसाद ग्रहण करायला आला आहे. सर्व गावकरी हेच गृहीत धरतात की काही नामत्या कारण आपल्याला निमंत्रण दिलं गेलं नसावं, पण दरवर्षीप्रमाणे आपल्याला जायला हवं. सर्व गाववृद्ध पाहून केशव भीतीने गाठून जातो. तो स्वामींना सांगतो की अन्न फक्त आमंत्रित लोकांपुरतंच आहे. स्वामी त्याला नारळ देतात आणि सांगतात, याचं पाणी अन्नावर प्रोशन कर, म्हणजे अन्न सर्वांना पुरेल. केशव तसंच करतो. केशव आणि संगीता जेवण वाढायला सुरुवात करतात. ते सर्व अन्न वाड्याच्या भाड्यात घेतात आणि स्वयंपाकाचे भांडे रिकामे होतात. बाहेर ते सर्व अन्न वाढत येतात तर ते पाहतात काय का सर्व भांडे पुन्हा भरलेले आहे. असं अनेकदा होतं. सर्व गावकरी तृप्त होतात तरी अन्न शिल्लक राहतं. केशव गईवरून स्वामींचे आभार मानतो. स्वामी, तुमच्यामुळे गावासमोर माझी अब्रू गेली नाही. मी यावर्षी जेवण देऊ शकलो नाही तरी तुमच्यामुळे हे सर्व शक्य झालं. स्वामी थोड्या कठोर शब्दात समज देतात, अरे हे मी काय लावलं आहे. मी जेवण देतो, मी उत्सव करतो. अरे सर्व जेवण ईश्वर देतो, तू फक्त निमित्त मात्र आहे. अरे कुणालाही जे काही मिळते ते ईश्वरामुळे मिळतं. देणारा माणूस फक्त निमित्त मात्र असतो. म्हणून दान धर्म इत्यादी सत्कर्म केल्याबद्दल गर्व बाळगू नये. मनुष्याला अहंकार नसावा, फक्त समाधान असावं. अरे या अहंकारामुळेच मनुष्य 84 लक्ष योनीत फिरत असतो. मोक्ष मार्गावर चालायचं असेल तर मनुष्याला अहंकार नसावा. देव कधीच भेटला नाही, भेटेल की काय माहीत नाही, पण देवा तुमच्यासारखी स्वामी भक्त माणसे भेटली. फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मगच खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या आवाजामुळे नाही. प्रेम सर्वांवर करा, श्रद्धा फक्त देवावर ठेवा. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. जरी हे खरे असले तरीही कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जो वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबके असते. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड तुमची आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्यामुंग्यांना खातो, पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किड्यामुंग्या त्या पक्ष्याला खातात. वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमी समजू नका. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही. तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात, पण एक माचीसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. हा संदेश आपण इथे समाप्त करतो. हा संदेश तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव,
मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. एका शिष्याने गुरूंना विचारले की परमेश्वराला खाली वाकून नमस्कार का करायचा. त्यावर गुरुदेव म्हणाले की आपल्याला चिंता, काळजी यांचा वास आपल्या कपाळावर असतो आणि आपण जेव्हा परमेश्वरासमोर वागतो तेव्हा त्या चिंता आणि काळजी त्यांच्या चरणावर पडतात आणि त्या दडपणातून आपण मुक्त होतो. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, साथ स्वामीची आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे. नित्य स्मरावे स्वामींना. दत्तस्वरूप ते निरंकार. रोज विसरावा तो अहंकार. काम क्रोध करतो, सर्वनाश अति लोभात होतो, विनाश हृदयात ठेवा. घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे ज्ञान. देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दान. बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे सत्य. करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे दया. सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती आहे अहंकार. परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदीही होतो. सामान्य माणूस सुद्धा पुजारी होतो. फुले कचरा होत नाहीत तर निर्माल्य होतात. धूप राख होत नाही तर भस्म होते. निरंजन नंदादीप होते. दूध दही पंचामृत तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरी होतो आणि जीव शिवस्वरूप होतो. म्हणूनच देवाची अद्वारी बसावे क्षणभरी. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही. हीच ती नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते ते कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्थ. आधार तुझा श्री स्वामी समर्थ. तू दाता तू विधाता, तू कारण तू करता, तू माता तूच पिता, तू बंधू तूच सखा. आमावरी राहू दे स्वामी राय तुझी दया. तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान सुद्धा तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काहीही कधी वाया जात नाही. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल. या आशीर्वादांना आमंत्रित करण्यासाठी या व्हिडिओला आताच लाईक करा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे. त्यांनी ज्या प्रकारे तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला आहे. जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हेही मला समजते. पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस. तू अनुभवत असलेल्या वेदना मी पाहतो आहे आणि अनुभवतो आहे. हे तू जाणून घे. तुझ्या संघर्षात तू एकटा नाही आहेस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जात जा. संकटे नक्कीच दूर होतील. विश्वास ठेव. स्वामी म्हणतात, आपण जे काही स्वतःला सांगतो तेच आपण बनतो. आपले औचित्य मन ते स्वीकारते आणि नंतर त्यानुसार वागते. आपण आपल्या स्वतःबद्दल जो काही विचार करतो ते संकलित होते. स्वतःला बदलण्याचे शक्तिशाली साधन या संपूर्ण जगात काहीच नाही. या व्हिडिओमुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते. पण तुम्ही दर 21 दिवसांनी हे केले तरच तुम्हाला बदल दिसेल. तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल. तुम्ही अधिक उत्साही व्हाल. तुमची मानसिकता पूर्णपणे बदललेली असेल. तुमच्या वागण्यात बदल होईल आणि तुमच्यातील वृत्ती, तुमच्यातील उदासीनता आणि बोलकपणा कमी होईल. आजची तारीख लक्षात ठेवा आणि आजच्या 21 दिवसानंतर स्वतःमध्ये काय फरक आहे ते पहा.
मी स्वतः अशी कल्पना करतो की तुम्ही हे शांत मनाने कराल. जे काही आपण स्वतःला म्हणणार आहोत त्याची कल्पना करा, त्याचा अनुभव घ्या. उदाहरणार्थ, जर मी म्हणालो की मी आनंदी आहे तर स्वतःला आनंदी पहा. आणि जर तुम्ही आनंदी आहात असे वारंवार म्हणत राहिलात तर तुमचे अवचेतन मन हे मान्य करेल की तुम्ही आनंदी आहात. आणि काही दिवसांनी तुमचे अवचेतन मन पुन्हा प्रोग्राम करायला सुरुवात करेल आणि ते मन खरोखर विश्वास ठेवेल की तुम्ही आनंदी आहात. खोल श्वास घेण्यापूर्वी असं बोला, माझ्या आतला प्रत्येक श्वास माझ्या आत्मविश्वासाचा अभिमान आहे आणि प्रत्येक बाहेर जाणारा श्वास नकारात्मकतेचा आहे. माझे मन शांत होत आहे. मी आपल्या स्वामीचे आभार मानतो ज्याने मला हा दिवस दिला. स्वामीमुळे मी श्वास घेण्यास सक्षम आहे. मी कृतज्ञ आहे की मला डोळे आहेत ज्याद्वारे मी हे सुंदर जग पाहू शकतो. तो परमेश्वर, तो परमात्मा माझ्या सोबत आहे. स्वामींचं कवच माझ्या भोवती निर्माण झालेले आहे. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर स्वामी माझी साथ देणार आहे. अशी सुंदर माणसे सुंदर निसर्ग शोधतात, परिसंस्था आणि सुंदर जग शोधतात. मी आपल्या स्वामींचे आभार मानतो ज्याने मला फिरण्याची क्षमता दिली. काहीतरी लोक आहेत जे अपंग आहेत किंवा काहींना हालचालही करता येत नाही, पण मी कृतज्ञ आहे, मी बरा आहे. मी मनापासून स्वामींचे आभार मानतो. माझ्यासोबत जे काही घडत आहे ते माझ्या भल्यासाठी आहे आणि मी या दिवसाचे स्वागत करेन की माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवसापैकी आजचा दिवस आहे. मी माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. मी माझ्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेत आहे. मी फक्त सकारात्मक विचार करतो आणि करत राहीन. मी रोज व्यायाम करेन, त्यामुळे मी दररोज ऊर्जेने परिपूर्ण असेल. माझ्या आत खूप ऊर्जा आहे आणि मी ही ऊर्जा चांगल्या कामासाठी वापरतो. मी चॅम्पियन आहे. जाणून बुजून किंवा अनावधानाने जर माझ्यासोबत कोणी काही चूक केली असेल तर आज मी त्या सर्वांना माफ करतो. मी खूप हुशार आहे. मी सर्व काही मनापासून करतो आणि मी माझ्यावर विश्वास ठेवतो. मी खूप मेहनती व्यक्ती आहे. मला काम करायला आवडते. मी सर्व काही करतो आणि करू शकेन. स्वामी नेहमी माझ्यासोबत आहेत. मी माझ्या आईवडिलांना धन्यवाद देतो की ज्यांनी मला हे जीवन दिले. आज मी काहीतरी चांगले वाचेन, काहीतरी चांगलं ऐकेन आणि काहीतरी चांगलं बघेन, कारण माझं ध्येय साध्य करण्यासाठी मी सर्व काही करेन. माझं मन पूर्णपणे स्थिर आहे. माझ्या आयुष्यात खूप ऊर्जा आहे. मी माझ्यावर आणि फक्त माझ्यावर प्रेम करतो. मला तीच व्यक्ती आवडते जिला मी दररोज आरशात पाहतो. आज मी असे काहीतरी करेन जे मी अजून केले नाही. या तणावपूर्ण परिस्थितीत मी खूप शांत आहे. माझ्या आयुष्यात मी कधीही रागवत नाही किंवा तणावग्रस्त होत नाही. मी आनंदी आणि चांगली व्यक्ती आहे. मी सर्वांसोबत चांगला आहे. माझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असते आणि माझ्या चेहऱ्याची चमक दिवसेंदिवस वाढत आहे. माझे भविष्य खूप उज्ज्वल असेल. मी खूप श्रीमंत होणार आहे. मी प्रेम आणि आनंद पसरवतो आणि इतरांना समाधानी करतो. मी माझ्या चुकांमधून काहीतरी नवीन शिकत आहे. मी माझ्या ध्येयाच्या जवळ आहे. मी एक आकर्षक व्यक्ती आहे आणि प्रामाणिक आहे. मी चुंबकासारखा आहे जो फक्त चांगल्या गोष्टींना आकर्षित करतो. माझा विश्वास आहे की मी जे काही करत आहे ते बरोबर आहे आणि मी जे काही करत राहणार आहे तेव्हा हे विश्व माझ्यासोबत आहे. मी या संपूर्ण जगात अद्वितीय आहे. परिस्थिती कशीही असली तरी माझे लक्ष फक्त सकारात्मक विचारावर आहे. मी माझे ध्येय साध्य करण्यासाठी तयार आहे. मी समाजात अत्यंत आदरणीय व्यक्ती आहे. मी माझ्या आयुष्यात प्रत्येकाचा आदर करतो. मला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत. लवकरच माझी सर्व स्वप्ने पूर्ण होणार आहे. जे काही घडणार आहे ते घडणारच आहे, पण आता माझे लक्ष फक्त यशावर आहे. मी पूर्णपणे सक्रिय आणि जागरूक आहे. माझ्यासारखा कोणीही नाही. मी बलवान आणि स्वतंत्र आहे. मी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. मित्रांनो, ही ती प्रतिज्ञा होती आणि ही प्रतिज्ञा इथेच संपते. हे लक्षात ठेवा की हे 21 दिवसाचे आव्हान आहे. दररोज या प्रतिज्ञेचा सराव करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ पाहून ऐकू शकता. तुम्हाला शांती, आरोग्य आणि संपत्ती प्राप्ती व्हावी अशी मी स्वामींना प्रार्थना करतो. तुमचे जीवन आरोग्य, संपत्ती आणि आनंदाने भरून जावं. येणाऱ्या काळात आम्ही या चॅनलवरती असे आणखी जीवन बदलणारे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
जेणेकरून आगामी व्हिडिओचं नोटिफिकेशनची सूचना तुम्हाला मिळू शकेल. श्री स्वामी समर्थ. सल्ला घ्यायचाच तर यशस्वी आणि अयशस्वी या दोघांचाही घ्यायचा. कारण यशस्वी व्यक्ती काय करायचं ते सांगतो आणि अयशस्वी व्यक्ती काय करू नये ते सांगतो. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करतील पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझू शकतो पण अगरबत्ती नाही. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकटाच्या वेळी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणतात ते माझे स्वामी. जगायचे आहे तर कठोरता मनात ठेवूनच जगा. लाजाळू आणि असहाय्य जीवन आपल्यासाठीच धोक्याचे असते. तुम्हाला स्वतःचे अस्तित्व जपायचे असेल, स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल तर नक्कीच कर्मठ आणि कठोर बना. कधी कधी दगडावानी कठीण बनला तरी चालेल. पावलोपावली अनेक संकटे तुमची वाट बघत आहेत. समजा जर तुमची वाटच सामान्य असेल तर संकटे पण काही फार मोठी नसणारच. ध्येय मोठे असेल तर तिथे संकटही मोठेच असणार. केवळ जगायचं म्हणून जगू नका. विचार करा तुमचा, इतरांचा आणि विश्वशांतीचा. पण आठवण ठेवा की तुम्हाला सर्वात योग्य कार्य करूनच या जगाचा तुम्हाला निरोप घ्यायचा आहे. यामध्ये सर्वच लोक यशस्वी होतील असा हा मार्ग सहज सोपा नाही. म्हणून माणुसकीची ध्येय अंगाशी बांधून वाट बघा त्या क्षणाची जो तुम्हाला पोचविणार आहे. त्या सर्वोच्च अशा शिखरावर पण ध्यानातही ठेवा की यशस्वी होण्यासाठी इतरांसाठी निर्दयी शब्द वापरणे आणि वागणे कधीच योग्य होणार नाही. तुमची हर एक कृत्य असू द्या योग्यतेसाठी, आणि ही योग्यता तुम्ही ठरवलेली नसावी. तर ती सर्वांसाठी हितकारक आहे की नाही हे सुद्धा तपासून बघणे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता जरी तुमच्या मागे धावणारे लोक पुष्कळ कमी आहेत, पण जर तुम्ही धनवान प्रसिद्ध असाल तर झुंडीच काय तर सारेच लोक धावत येतील. सरते शेवटी तुम्हालाच बनवायचं आहे स्वतःचं आयुष्य. वेळ पडेल तर इतरांची मदत घ्या. मदत मागायला लाजू नका. पण इतरांवर विसंबून राहणे कधीच योग्य नसेल. त्यात यश लपले असेल असे प्रयत्न करा. तुमच्या मनातील भीती कधीच तुम्हाला तुमचे कार्य, यश आणि मन वळवणारे नसते ध्येयाकडे. ती नकारार्थी बनवीत असते माणसाला. मग ध्यानात ठेवा, सर्वस्वचा ठेवा. शांत चित्त तुम्हाला प्रथम बनवायचं आहे. शांत, कर्मठ, कठोर, कार्यतत्परता म्हणजे यश समजा. सर्वच जण इतरांप्रमाणे वागतील, सर्वच तुला कमी लेखतील. फक्त ध्यानात ठेव की तू कधीच कमी नाही त्या सर्वांपेक्षा. तुला सर्वजण हिणवतील तरी तू याद राख, ज्यांच्यात काहीतरी वेगळेपणा आहे तेच तुझ्यात आहे. जगाला विस्मित करणारे कर्तृत्व तू अंगात निर्माण कर. रोज सकाळी सूर्याच्या नवीन किरणाबरोबर तुझ्यात नवीन शक्ती संचार आहे. सोनेरी किरणाचा वर्षाव बेधुंदपणे तुमच्याकडे वाहत येईल. मी लहान आहे, माझ्याने होत नाही असे कधीच म्हणू नकोस. तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनात ठेवून नेहमी सकारात्मक विचार, तेव्हा कुठे तू या जगात स्वाभिमानाने जगू शकणार. तू कुणाच्या दबावाखाली दाबला जाणार नाही अशी जगण्याची रीत बनव. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल कधीच विसरू नका. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्था. आधार तुझा श्री स्वामी समर्था. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे स्वामीराय तुझी दया. हीच विनंती तुझ्या चरणी स्वामी समर्था. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशातही मीच आहे. पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे. गाणगापुरात मीच आहे. कैलासावर आणि गरुडावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत. तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील. प्रिय स्वामी, मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद. माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद. आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद. मीही तुझ्यावर प्रेम करतो. आठवण, देव ही आपली शेवटची आशा नाही, तोच आपली एकमेव आशा आहे. प्रत्येक अडचणीत तो आपल्यासोबत असेल. तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल.
संकटात असताना ताण घेऊ नका. विश्वास ठेवा, स्वामी मार्ग काढतील. तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय लिहा. स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल. इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे. वाईट कर्म करू नकोस. देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे. प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे. पैसा तुमच्या मार्गावर येत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे, तेव्हा आशा कधीही गमावू नका. स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतात. जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि त्यासोबत चॅनललाही सबस्क्राईब करा. सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा. इतके सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहे याची तुम्हाला कल्पना नाही. ही अक्षरशः तुमची प्राप्त करण्याची वेळ आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात. आपल्यासाठी उपस्थित राहणे आणि आपल्या सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे. थोडा वेळ घ्या आणि श्वास घ्या. तुमच्या सभोवतालच्या गोष्टीची कबुली द्या. मला शांती आणि शांततेसाठी विचारा. मी तुझ्याबरोबर आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. उद्या तुम्हाला विश्वासकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. संकेत आणि प्रकटीकरणासाठी तयार राहा. तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही. तुम्ही हे वाचत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे. तुझ्या नशिबात नाही, तेही मी तुला मिळवून दे. बाळांनो, मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे. अनपेक्षित यश, चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा. आशीर्वाद येत आहे. कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अनंतरूपी, समर्थ मी आहे. मी फक्त देह बदलत असतो. स्वरूप तेच असतं, म्हणून सावध राहा. सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि स्वामींचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो. आणि स्वामी महाराज भक्तीसाठी लीला हे करतच असतात. लीला म्हणजे माया, लीला म्हणजे कर्म नाही. आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात. कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे. आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवांच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणतात. जो स्वामीकडे श्रद्धेने भक्ती करतो त्याचे ते कल्याण करत असतात. पण त्यांच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याला कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही. आणि म्हणून मग काही जण स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो. आणि स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते. आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचे असते, ज्याच्यामध्ये आपले हित होणार असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. हे स्वामींनी टाळलेलं आहे.
हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट झाले पाहिजे असे स्वामी आईंना कधीच वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी असतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणार. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा करू तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतील. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. पुढील 1 महिन्यात तुम्हाला प्रेम, पैसा आणि आरोग्य या बाबतीत खूप आनंद मिळेल. स्वामी म्हणतात, मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही आश्चर्यकारक आहात आणि मी तुमच्यासाठी सर्व काही कार्य करत आहे, कारण तुम्ही एका अद्भुत जीवनासाठी पात्र आहात. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंटमध्ये टाईप करा. मोठे बदल पुढे आहेत. सर्व काही आपल्या सर्वोच्च चांगल्यासाठी होत आहे. मोठ्या स्वप्नांसाठी तयार व्हा. गोष्टी रोमांचक होत आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामीला अशक्य असे काहीच नाही. विश्वास सर्व काही शक्य करते. तुम्ही हे योगायोगाने वाचत नाही आहात. हे तुमचे कन्फर्मेशन आहे की सर्व काही ठीक होणार आहे. देव आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली. तुम्ही ज्या उपायासाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे. तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील. प्रेम तुम्हाला अक्षरशः बरे करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. स्वामी म्हणतात, धीर धरा. माझे टायमिंग परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते आवडणार आहे. ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी स्वामी आई, मी तुझं बाळ कमेंटमध्ये टाईप करा. तुमचा देवदूत म्हणत आहे, खंबीर राहा आणि चमत्कारावर विश्वास ठेवा. तुमचे आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, तणाव जाऊ द्या आणि आशीर्वाद वाहू द्या. आपले डोके वर ठेवा आणि पुढे जात राहा. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. शत्रूच्या कोणत्याही योजना नष्ट करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे. मी तुला कव्हर केले आहे. भीती नको, काळजी नको, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. थोडे थांबा. ब्रह्मांडाने तुम्हाला इतकी वाट का पाहायला लावली समजेल. ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा ज्याचा विचारही करू शकता त्या पलीकडे आहे. आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे. अभिनंदन. अनपेक्षित गोष्टी
तुमच्या वाटेला येणार आहे. तुमचे उत्तर टाईप करा. 1 स्वीकार या दुसरा नकार. तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. आता संधी तुमच्या दारात ठोठावेल. स्वामी म्हणतात, ज्या खोल्यामध्ये तुझे पाय गेले नाही त्या खोल्यामध्ये तुझे नाव घेतले जात आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन. स्वामी म्हणतात, इथून पुढे रडणं बंद. मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. उभे राहा आणि पुढे जा. तू माझा चॅम्पियन आहेस. मी तुझा देव आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. या शनिवार व रविवार आधी तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडा. तुम्ही जीवनाचा आनंद कसा द्यावा हे शिकाल. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे जे तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही स्वामी भक्त टाईप करा. स्वामी म्हणतात, तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझ्या तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल. देवाची वेळ माझी नाही. देवाची योजना माझी नाही. देवाचे गौरव माझे नाही. देवाची इच्छा माझी आहे. स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरोसा. तुम्हाला चमत्कार दिसेल. तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की होय टाईप करा. अडचणी कितीही येऊ द्या. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही. तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आशीर्वाद प्राप्त करून घ्या. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व जिथे माणुसकी जन्म घेते तेथे स्वामींचे वास्तव्य असते. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा. तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील. एक दिवस तेही लोक तुमची माफी मागतील ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे. त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कोणाचे मन दुखावू नको आणि कोणाला अपशब्द बोलू नको. गरजूंना मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला आपले घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. आपल्याला घरात सुख, शांती, समृद्धी आणि सन्मानाने जगायला हवे असे वाटते. आपले घर मस्त सुख समाधानी हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बघून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडणे का होत असेल, असे का वागत असतील. ते आपल्या घरात वाटत असेल आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखे भांडणे होतात. कधी बायको, कधी नवरा, तर कधी सासू सासरे, कधी धीर, कधी जावा, तर कधी मुलांवरून आपल्या घरात चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही. दिवसभर मन जागेवर राहत नाही आणि मूड पण ऑफ असतो. असे वाटते कुठेतरी निघून जायला हवे. कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात त्यांची कारणे आपण अजूनही समजू शकलो नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव. भले संकट किती मोठे असले तरी तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण.
जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ हे नेहमीच गोड असते, हे लक्षात घ्या. आणि स्वामीवरती श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर स्वामी तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही. तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये, चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतवली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काही कधी वाया जात नाही. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल. या आशीर्वादाला आमंत्रित करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे. ज्यांनी ज्या प्रकारची तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला आहे. जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हे मला समजते. पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस. तू अनुभवत असलेल्या वेदनांना मी पाहत आहे आणि अनुभवतो आहे. हे तू जाणून घे, तुझ्या संघर्षात तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जात जा, संकटे नक्कीच दूर होतील. विश्वास ठेव माझ्यावर. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणी नाही. अरे बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते आहे का की स्वामी तुझे ऐकत नाही? तुझे मन असे विचलित, अशांत असे का झाले आहे? अरे, जीवनात किती मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या तुझ्या मनातला तिरस्कार, राग शांत कर. चांगल्या बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नको, ठाम राहा आणि कृतीत उतरव. तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नको. ते मला सांग, ते मी त्यापर्यंत नक्की पोचवेल. सुख दुःखच हवे आहे असा हट्ट करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. जसं दुधामध्ये दही लपलेलं असतं. तू फक्त कर्म करत राहा, खूप मेहनत घे. तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार. माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे, जेथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुला देवाचं नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करायची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होणार. कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जी करशील ते शुद्ध अंतःकरणाने मनापासून कर. कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नको, म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला पूर्ण करीन. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार करू नको. त्यातून तुला शांती मिळेल की अशांती, मगच पुढचं पाऊल उचल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी मागे ठाम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्याला मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुखदुःखाच्या पलीकडील आहे ते श्री स्वामी समर्थ. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात,
काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर. मी तुझ्या जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल. पण तुझी सेवा फुकट जाणार नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मन शांती आहे तो पैशाच्या मागे लागलाय. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करते. तुम्ही यावर सहमत असाल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. नामस्मरण हा स्वामींनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे. अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा स्वामींचा साबण बाजारात मिळत नाही. तो फक्त स्वामींकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पाठीशी धरा. तुम्ही खूप आनंद असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकले तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा. विनाकारण काळजी का करता? तू का घाबरतोस? तुला कोण मारू शकतो? आत्मा कधीच जन्म घेत नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही. हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा पाप, अहंकार आणि अधर्म शिगेला पोहोचेल तेव्हा ते नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापन करण्यासाठी मी अवतार घेत राहीन. ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याने आधीच भगवंताची प्राप्ती केली आहे, कारण त्याला शांती मिळाली आहे. अशा माणसाच्या मनाला सुखदुःख, थंडी, ताप आणि मान अपमान यात काही फरक पडणार नाही. जो दान ते कर्तव्य मानून बिनदिक्तपणे एखादी गरजू व्यक्तीला दिले जाते ते दान पुण्य मानले जाते. समाजात राहून परोपकार करणे, कर्तव्य पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणे, धर्माचे पालन करणे ही सुद्धा मोठी तपश्चर्याच आहे. जे विद्वान आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करत नाही. ज्याला जीवनाची किंमत कळते तोच आपल्या जीवनाची किंमत ठरवू शकतो आणि जीवनाला मोठे ध्येय देऊ शकतो. मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे. ते व्यर्थ जाऊ देऊ नका. जीवनात अशी कर्म करा जी येणाऱ्या मानवजातीसाठी प्रेरणास्रोत बनू शकेल. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात. जीवन या क्षणात आहे. आनंदी मनाने वर्तमानात जगा. स्वतःसाठी सर्वोत्तम व्हा
तुमची किंमत लक्षात घ्या. जग एक दिवस तुमचा आदर करेल. स्वतःला जीवनासाठी तंदुरुस्त बनवणे हाच यश आणि आनंदाचा एकमेव मार्ग आहे. हे अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहे. मला ते सगळे जन्म आठवतात, पण तुला नाही. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. जे घडणार आहे त्याचे सर्व परिणाम मी पाहू शकतो. म्हणून निकालाची चिंता करणे थांबवा आणि आपले कार्य करत राहा. तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला अनेक कर्म करण्याची संधी मिळेल, परंतु मनुष्य आपल्या इंद्रियांच्या अधीन राहून त्या संधीचा योग्य फायदा घेऊ शकत नाही. वाईट कर्म केल्यावर आयुष्यभर कितीही चांगली कामे केली तरी वाईट कर्माची फळे नक्कीच मिळतात. चांगली कामे करण्याची संधी कधीही सोडू नका. तुमचे काम करा, परिणामाची चिंता करू नका. फळाची तळमळ सोडून जो मनुष्य कार्य करतो तोच आपले जीवन यशस्वी करू शकतो. जो कर्मफलाची आस बाळगत नाही किंवा कर्मफलाचा द्वेष करत नाही त्याला संन्यासी म्हणतात. खरा योगी आपले कार्य पूर्ण निष्ठेने करतो आणि त्याच्या फळाची इच्छा न ठेवता त्याला धर्म मानतो. मनावर ताबा ठेवून आणि स्वतःवर विश्वास ठेवून माणूस पुढे सरकतो तेव्हा जीवनातील कोणतेही गंतव्यस्थान गाठता येते. दुर्बलता नक्कीच देवाने दिलेली असते, पण प्रतिष्ठा माणसाच्या मनाने निर्माण केली आहे. भीतीला धरून राहिल्याने भविष्यातील दुःख टाळता येत नाही. भीतीमुळे चिंता वाढतात, ज्यामुळे मनातील आनंद आणि शांती हिरावून घेतली जाते. तुम्हाला कोणाची भीती वाटते? कोण तुम्हाला मारू शकेल? तुम्ही शरीर नाही. तुमचे शरीर हे केवळ तुमचे कर्म सिद्ध करण्याचे साधन आहे. तू असा आत्मा आहेस जो अमर आहे. कर्म चांगले असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळते, वाईट असेल तर त्याची शिक्षा नक्कीच मिळते. माझ्या बाळा, माहीत आहे सध्या तू कठीण परिस्थितींना तोंड देत आहेस. तुझे दुःख दूर होण्यासाठी चमत्काराची वाट पाहत आहेस, पण निराश होऊ नकोस. आम्ही तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि लवकरच तू संकटमुक्त होणार आहेस. लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, शांतीने भरून जाणार आहे. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेव. सतत आमचे स्मरण करत राहा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, कदाचित तुमच्या मनात असे प्रश्न उद्भवत असतील की मी स्वामी भक्त भावाने पूजा करतो, सत्य भावनेने चालत असताना मी कधी कुणाला दुखवत नाही, फसवत नाही, लुबाडत नाही, तरी लोक मला दुःख का देतात, का फसवतात? स्वामी तुम्ही मला अशा वेळी मदत का करत नाही? तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, बाळा, त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, दुखवतात, याचा तात्पुरता त्यांना फायदा होतो. पण तू निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना नकळत जी पुढे चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांना भोगावे लागत असतात. वरवर ते सुखी दिसत असतील, आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नकोस. प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचे वाईट चित्तू नकोस, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्ताच्या सहनशक्तीची परीक्षा घेतात आणि आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचं असतं. सहमत असाल
तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असं टाईप करा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहे त्याची नेहमी झाली ठेवा, म्हणजे जे आता मिळत आहे त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होतो, बलाढ्य शरीरही एक दिवस गळून पडते, पदही एक दिवस निघून जाते. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोड ढासळला असेल तर श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा की मला माहीत आहे स्वामींनी माझ्यासाठी योग्य तीच योजना तयार केली आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून स्वामी निशंक सोपवा, मग ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेले नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्या लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचा सामर्थ्य ठेवतात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जेवढे जप कराल तेवढे स्वामी जपतील, जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील, जेवढी सेवा कराल तेवढे मेवा देतील, आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील, सवडीने कराल तेवढे स्वामी सवडीने करतील. स्वामी सखांना जे जमले ते सर्वांना जमणे शक्य आहे. अगदी कलियुगातही ते जमणे शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करायला हवे. भक्ती यासारखे वैभव्य प्राप्त करण्यासाठी हवे ते दृढ इच्छा, चिकाटी, जिद्द आणि विश्वास. महत्त्वाचा म्हणजे परब्रह्माबद्दल आतुरता. अविश्राम कष्ट घेऊन जर तुम्ही या मार्गावर चालतात तर हे दिव्य परब्रह्म जीवन तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गाणगापुरात ध्रुवावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. उगाच चिंता करू नकोस, कारण तुझी चिंता व्यर्थ आहे. तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहे. एकदा मनापासून मला हाक मारून बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मग बोल. सामान्य लोक नेहमी त्यांच्या आदर्शाचे पालन करून सर्वोत्तम लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तो आपल्या इंद्रियांवर अवलंबून असतो तेव्हा मनुष्य ब्रह्मसौंदर्य, वाईट गोष्टी आणि वाईट सवयीकडे आकर्षित होतो. जसा जळत्या दिव्याच्या प्रकाशाने अमाप अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे मनातील अज्ञानाने भरलेल्या अंधाऱ्या खोलीत सकारात्मक विचाराचे तेल टाकून ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकाल तेव्हा अज्ञाच्या रूपातील अंधारच नाहीसा होईल. ज्याला कोणाबद्दल वाईट भावना आहे, वाईट विचार करतो, मत्सर करतो, वाईट बोलतो, आपल्या धर्माचे आणि कर्तव्याचे पालन करत नाही, तो कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. जेव्हा आपण इतरांची निंदा करतो तेव्हा त्यांच्या नशिबात दुःख आणि दुःख आपल्याला भोगावे लागते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला माझ्या स्वाधीन करा, भगवंतावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिणामाची इच्छा न ठेवता निस्वार्थपणे, निर्दोषपणे आणि निष्पक्षपणे कार्य करा. तुमचे जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. दुःख तुम्हाला कधी स्पर्श करणार नाही आणि मोक्ष प्राप्त होईल. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. देव तुमचे ऐकतो की नाही हे तुमच्या विश्वासावर अवलंबून असते. देवावर श्रद्धा ठेवून तुम्ही त्याला मनापासून स्मरण केले तर तो नक्कीच येईल आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करेल. आपण किती लोकांना
किंवा प्राण्यांना मदत केली याचा कधीही गर्व करू नका, कारण देव स्वतःच तुम्हाला मदत करतो. तुम्ही फक्त एक साधन आहात. कोणाचेही भले करून कधी उपकार करू नका, नाहीतर ती कृती निरर्थक होईल आणि मिळणारे बक्षीस व्यर्थ जाईल. मोठी उद्दिष्टे निर्माण करण्यासाठी आणि स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कल्पनाशक्ती असायला हवी. जो माणूस एखादी चांगली कर्म करताना त्याला आपले नशीब आणि बक्षीस मानतो, अशा व्यक्तीला त्याच्या कृतीचे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळते. फळाच्या अपेक्षेने काम करणाऱ्या व्यक्तीचे मन कधीही शांत आणि समाधानी राहत नाही, कारण त्याची तळमळ प्रत्येक नवीन शिखरावर पोहोचत राहते. अशा रीतीने त्याचे मन कधीच समाधानाचा आनंद घेऊ शकणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेणाऱ्या अमर्याद इच्छा माणसाला इंद्रियाचा गुलाम बनवतात. तुमच्या मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका. या शंका तुमच्या मनात गैरसमजाचे डोंगर निर्माण करून जीवनातील सुख शांती हिरावून घेतात. राग येणे व्यर्थ आहे. जर तुम्ही रागाच्या भरात प्रतिक्रिया देत राहिलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या देवाच्या कर्म नियमावर विश्वास नाही. जर कोणी तुमचे वाईट केले तर कर्म स्वतः त्याची काळजी घेईल. नेहमी तुमच्या मनावर ताबा ठेवा, अन्यथा हे मन तुमचे सर्वात मोठे शत्रू बनून तुम्हाला वाईट कृत्य करायला लावू शकते. सहमत असाल तर टाईप करा, आजपासून मी वाईट कृत्य करणार नाही. उपकार करण्याऐवजी दान करा. काळजी करण्याऐवजी विचार करा. स्वतः सक्षम असल्याशिवाय एकाच व्यक्तीला कधीही मदत करू नका. बुद्धीमध्येपेक्षा ज्ञान हे नेहमीच चांगले असते. त्यामुळे ज्ञान कमवत राहा आणि वाटायला शिका, जेणेकरून इतरांचे जीवन सुधारता येईल. स्वामी म्हणतात, संकटांना कधीच कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कोणी नाव ठेवले तर थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधीच खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं. नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. आपल्या अंतकरणाला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्या क्षणी मदतीची साथ देतात, ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नसतं. आजच्या लीलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हे संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी, त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असं समजा. पण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहोत याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अनन्य भक्तीची भावना बाळगा. मग बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे त्रास देणारे या उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही. अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. स्वामींनी जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून पूर्ण करायची आहे. आपली टीका करणारा असेल वा स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलेला आहे. म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवलं जात आहे ते शिकायचं आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचं आहे. मग बघा, यश नक्कीच मिळणार.
घाबरू नकोस, पुढे जात जा. संकटे दूर होतील. हाच तुला माझा आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ.